आमदार कपिल पाटील या सभेला 2 मिनिटं संबोधित करतील। अरविंद भाई, आता तुषार गांधींनी जी आठवण सांगितली आणि महात्मा गांधींच्या पंतून असे शब्द उच्चारले की ठाकरे परिवाराचे या देशाच्या राष्ट्रपित्याच्या कुटुंबावरती उपकार आहेत। खूप मोठे शब्द त्यांनी वापरले। महात्मा गांधींची हत्या दोनदा करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला त्या दोन्ही वेळेला प्रबोधनकार ठाकरेंनी प्राण वाचवले होते, अकोल्याला आणि पुण्याला। हा तो परिवार आहे ज्यानं संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली, ज्यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान दिला। आणि काल शिवाजी पार्कवर या देशाचे सगळ्यात झूट मंत्री जे स्वतःला प्रधान सेवक मानतात त्यांनी या परिवारावरती हल्ला चढवला। एरवी त्यांनी हल्ला चढवला असता आम्ही ऐकलं नसतं, पण ज्या पद्धतीने त्यांनी ठाकरे परिवारावरती हल्ला चढवला, महाराष्ट्राच्या अस्मितेवरती हल्ला चढवला, त्याचा निषेध या महाराष्ट्रातील सगळे राजकीय पक्ष आम्ही करत आहोत। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधलं योगदान मग ते प्रबोधनकार ठाकरेंचं असो किंवा बाळासाहेब ठाकरे साहेबांचं असो, हे महाराष्ट्र कधी विसरणार नाही। संयुक्त महाराष्ट्राचं रण जेव्हा पुन्हा एकदा पेटलं होतं आणि बाळासाहेबांनी आवाहन केलं होतं SM जोशींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ही लढाई उभी करूया, त्यावेळेला मार्मिकच्या मुखपृष्ठावरती एक चित्र होतं जे स्वतः बाळासाहेबांनी रेखाटलेलं होतं। त्या मुखपृष्ठावरती त्या चित्रामध्ये SM जोशी हे संयुक्त महाराष्ट्राची मशाल बनून उभे राहिलेले आहेत असं ते चित्र होतं। आज या देशातल्या परिवर्तनाची, या देशातल्या नव्या क्रांतीची मशाल स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे बनलेले आहेत, हे मान्य केलं पाहिजे। आणि म्हणूनच आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत। अरविंद भाई, ज्या वेळेला आज आघाडीचे उमेदवार आहेत म्हणून नाही, जेव्हा ते आघाडीचे उमेदवार नव्हते तेव्हाही आम्ही त्यांच्या सोबत होतो। अरविंद भाई, आठवत असेल तुम्हाला, लोक मला म्हणायचे तू अरविंद भाईंच्या सोबत कसा? म्हटलं हा माणूस असा आहे की तो सर्वांचा आहे। कॉम्रेड रेड्डीने सांगितलं तसं सगळ्या कामगार चळवळींना, शिक्षक चळवळींना तो आपला वाटतो, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहण्यामध्ये आम्हाला गैर तेव्हाही काही वाटत नव्हतं। आता तर ते महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे नेते आहेत, उमेदवार आहेत। आणि म्हणून अरविंद सावंतांनाच केवळ नाही तर महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना, इंडिया आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना समाजवादी गणराज्य पार्टीच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। आणि जी क्रांतीची मशाल या देशातल्या हजारोच्या लाखो लोकांच्या हातात आहे, तुतारी वाजलेली आहे आणि आपल्या हातातली मशाल आपल्याला पेटती धगधगती ठेवायची आहे। त्या मशालीचं बटन उद्याच्या मतदानाच्या दिवशी आपण दाबावं आणि अरविंद सावंतांना जोरदार मताने निवडून आणावं। लक्षात ठेवा, निशाणी अरविंद सावंत, कारण दुसरा एक डमी अरविंद सावंत यांनी उभा केलाय। हे फेकू लोक आहेत, हे अनेक गोष्टी करतात, पण यांचं फेकू तंत्र, यांचं झूट तंत्र आणि यांचं लूट तंत्र 5 जूनला संपणार आहे। आणि इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं राज्य येईल, याच्याबद्दल मनात शंका बाळगण्याचं कारण नाही। मी पुन्हा एकदा अरविंद सावंतांना खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर या सभेला आशीर्वाद देण्याकरता विधान परिषदेचे सन्माननीय अंबादास दानवे साहेब आले, तसेच आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक हे देखील उपस्थित आहेत। सन्माननीय अनिल परब साहेब हे देखील उपस्थित